नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. पाण्याला लागली मोठी तहान, पाण्याला लागली मोठी तहान. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. रामकृष्ण हरी माऊली. वासुदेव पुन्हा तुम्हाला वारीत घेऊन आलेला आहे. तुमच्या लाडक्या कार्यक्रमात संतूरसह प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. सकाळच्या पारी बंधुनी श्रीहरी. वासुदेव तुम्हाला धावतोय पंढरीची वारी. माऊली, वारीवरला अत्यंत आनंददायक क्षण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्यक्ष पांडुरंगाचा रथ माऊलीच्या पालखीसोबत वेशीपासून पंढरपुरात येणार आहे. माऊली, शितोळे सरकार माऊलींच्या पादुका गळ्यात घेऊन चालणार आहेत. सुंदर नजारा बघायला मिळणार माऊली. माऊली, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मागून चालणार आहे आणि बाकी सगळ्या संतांच्या पालख्या माऊलींच्या पालखी पुढे चालणार आहेत. माऊली, आज आपल्याला समजलं ज्ञानेश्वर माऊलींना माऊली का म्हणतात. आई कसं आपल्या सगळ्या लेकरांवर लक्ष ठेवून असते, सगळे लेकरं कुठे चालले बघून असते, त्यांची काळजी घेते. त्याचप्रमाणे माऊली या शेवटच्या टप्प्यामध्ये माऊली सगळ्या संतांना घेऊन पंढरपुरात दाखल होणार आहेत. माऊली, आपण सुद्धा झी टॉकीजच्या सभा मंडपामध्ये जाऊन आजची कथा ऐकूया. कथा तर तुम्हाला माहिती आहे, पंढरीचे महात्म्य. आणि कथाकार आहेत हरिभक्तीपरायण संगीताताई यनपुरे चोपडे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुम्ही सूर्या मा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या निरूपणाला सुरुवात करते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराया यांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आणि त्या निमित्तानं या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूरकडं निघालेली वारकऱ्यांची या ठिकाणी पायी दिंडी. आषाढी वारीचा हा सोहळा या ठिकाणी साजरा करत असताना प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये विठुरायाच्या भेटीची ओढ आणि ही ओढ अंतःकरणामध्ये ठेवून प्रत्येक वारकरी जपा 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 पावलं टाकत या ठिकाणी धावत धावत पंढरपूरच्या दिशेनं खरं तर आज पोहोचत आहेत. पहा, आज या ठिकाणी सगळ्या दिंड्या जेवढ्या काही आहेत त्या सगळ्या दिंड्या आज पंढरपूरमध्ये येणार आहे. आज ज्ञानोबरायांची पालखी, तुकोबरायांची पालखी, या ठिकाणी मुक्ताबाई आईसाहेबांची पालखी, निवृत्तीदादांची पालखी, सगळ्या पालख्या आज पंढरपूरमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत. आणि म्हणून ज्या विठुरायाच्या भेटी करता गेली या ठिकाणी 8 दिवस झालं आपण इतकी तगमग करतोय, आज अखेरचा तो मुक्काम आला आणि या 9व्या दिवशी आपल्याही पालख्या या ठिकाणी खरं तर पंढरपूरमध्ये पोहोचल्या. चला, 9 दिवस झालं या ठिकाणी ताई आमची तगमग चाललेली आहे. माऊलींचा हरिपाठ ऐकला तेव्हापासून आम्हाला वेळ लागलं होतं, कधी एकदा पंढरपूरला आम्ही जातोय. पण या कथेच्या माध्यमातून मजल धर्मजल करत 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 आम्हालाही तुम्ही पंढरपूरमध्ये शेवटी घेऊन आलात. आणि म्हणून या पंढरपूरमध्ये आल्यानंतर आज ज्या विठुरायाची ओढ प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रत्येक वारकऱ्याला त्या विठूचं दर्शन घ्यायचं आहे ना, एकदा त्या भगवंताचं आपल्याला पहिलं भजन करायचं आहे. पण भजन करत असताना या ठिकाणी ज्यांच्या अथक परिश्रमाखाली हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय, पंढरीचे महात्म्य आपल्या जांभूळगावचे आदर्श सरपंच माननीय आमचे संतोष भाऊ जांभूळकर, या ठिकाणी सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करते. अतिशय सुंदररित्या केलेल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाकरता खरं तर विशेष सहकार्य आपल्याला केलं असे झी टॉकीजचे या ठिकाणी संपूर्ण असणारी आमची टीम अतिशय सुंदररित्या या ठिकाणी मेहनत घेऊन घरोघरी हे पंढरीचं महात्म्य पोचवण्याचं काम चालू आहे. ग्रामस्थ मंडळी जांभूळचे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि त्या विठुरायाच्या भजनानं आपण कार्यक्रमाची सुरुवात करणारे. सर्वांनी या ठिकाणी तहाड बसा, अगदी सुंदररित्या भजन करा आणि मग आपण या ठिकाणी कथेला प्रारंभ करणार आहे. दोन्ही हातानं टाळी. विठ्ठल 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 पांडुरंग.
विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंगा मजल दर मजल करत 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 या ठिकाणी सगळ्या दिंड्या आज पंढरपूरमध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत. आनंद आहे आम्हाला की आम्ही या ठिकाणी पंढरपूरमध्ये येतोय आणि म्हणून कितीतरी दिवसाची बहुता दिवसा होती मजा आज देवा. खूप दिवसापासूनची इच्छा होती तुला भेटण्याची, तुला पाहण्याची, आणि आज ती इच्छा खरं तर आमची या ठिकाणी पूर्ण झाली. आम्हाला संतांनी सांगितलं होय होय वारकरी पाये पाये रे पंढरी, आणि म्हणून आम्ही पाहिलं काल वाखरीमध्ये ज्या वेळेला दिंड्या आल्या सगळ्या दिंड्यांनी या ठिकाणी वेढा घातला सगळ्या पंढरपूरला, आणि तो वेढा घालून या ठिकाणी जणू काही सगळ्या संतांनी ही पंढरी आपल्या आपल्या रूपानं जणू काही सजवली. कशी सजवली, तो वेढा कसा होता. वेढा रे पंढरी पंढरी 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 वेढा रे पंढरी मोर्चेला भीमाती रे मोर्चेला भीमाती रे वेढा रे पंढरी पंढरी 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 वेढा रे पंढरी. आज सगळ्या दिंड्या बाबा पंढरपूरमध्ये येणार आहेत. तुम्ही ऐकताय ना सगळेजण, ऐका, विचार करा. इथं बसलेल्या प्रत्येकानं जरा थोडे डोळे बंद करा, करा बरं डोळे बंद, आणि विचार करा पंढरपूरमध्ये या सगळ्या दिंड्या आल्यात, काय आनंद असणार आहे बाबा तिथं, काय सोहळा असणार आहे तिथं. हां, डोळे बंद करा म्हणल्यावर झोपू नका बरं का तुम्ही. हां, नाही तर काही जण म्हणतील चला सकाळची वेळ आहे, बरं झालं ताईनं आम्हाला परत डोळे बंद करायला लावले. ऐका, आम्हाला डोळे बंद करायचे आहेत पण त्या विठुरायाच्या दर्शनाकरता बरं का. सगळ्यांनी बघायचं आहे काय आहे त्या आज पंढरपुरामध्ये, किती दिंड्यांचा आनंद आहे. आज सगळ्या दिंड्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये येणार. एवढे 21 दिवस झालं आम्हाला ताई आज घरदार सोडल्याचा सगळा जो आनंद आहे ना, आज आमचा हा 15वा दिवस. आम्ही इकडं सगळीजणं इथं पोचतोय. 15 दिवस झालं आम्ही घरदार सोडलंय. आज या ठिकाणी आम्ही तहानभूक हरवली, सगळं काही सोडून आम्ही या पंढरपूरमध्ये आता पोहोचतोय. हा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आहे. वारकरी बाबा ऐका ना, मिळकतीची अपेक्षा प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला वाटतं मला काही ना काहीतरी मिळालं पाहिजे. बरं, मला इथं बसलेल्या प्रत्येकानं उत्तर द्या आणि मला सांगा, माझ्या आयुष्यामध्ये ताई मला काहीच नको आहे असं म्हणणारा एक तरी तुमच्यापैकी आहे का? जरा बोट वर करा, मी त्याला 1 रुपया बक्षीस देते बाबा माझ्याकडनं. बोला बोला पटकन. हां, काहीच नको ताई आता आम्हाला. हां, प्रत्येकाला मिळकतीची अपेक्षा आहे, प्रत्येकाला मिळकतीची. प्रत्येकाला वाटतं देवा मला काही ना काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये मिळालं पाहिजे. पण आता मी सांगेल तुम्हाला, पहा, संतांनी सांगितलं देवा आमची सुद्धा इच्छा आहे ना, पण कोणती इच्छा आहे माहिती आहे का? लक्षच्या 84ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा. या 84 लक्ष योनींच्या फेऱ्यामधनं आमची सुटका झाली पाहिजे. आमची देवाची इच्छा आहे. आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे, पण आम्हाला काय मिळवायचं आहे? आज आषाढीचा सोहळा ज्या वेळेला आम्ही पाहतोय, हे पंढरपूरचं तीर्थक्षेत्र आम्ही ज्या वेळेला पाहतोय ना, त्यावेळेला आम्हाला या 84 लाख योनीच्या उत्पत्तीतनं जी आमची सोडवणूक करायची आहे ना, आम्हाला आज ते मिळवायचं आहे. तुकोबा आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी तुकोबारा या देवाला विचारायचे. तुकोबा म्हणायचे देवा अरे हे सगळ्या संसारामध्ये तू आम्हाला आणून टाकलं रे. 13व्या वर्षी तुकोबाराया म्हणले आम्हाला अनाथ व्हावं लागलं. आई गेली, बाप गेला, मुलगा या ठिकाणी डोळ्यानं जाताना पाहावा लागला, पत्नी जाताना पाहिली. आणि मग तुकोबारा या देवाला म्हणायचे देवा काय रे असं चुकलं आमचं का आम्हाला या सगळ्यामध्ये तू अडकून ठेवलं. महाराज देवाला विचारायचे काय जन्मा येवनिया केली म्या जोडी
ऐसे घडोघडी चित्ता येतो आठवू. तुकोबरा या देवाला विचारायचे, देवा अरे काय चूक झाली का माझ्याकडनं? अरे घडोघडी आम्हाला तुझा आठव येतोय ना देवा, सारखं या चित्तामध्ये तुझं वेड लागलंय देवा, मग काय चुकलंय आमचं? अरे ही लोक प्रपंचाकरता वेडी होऊ शकतात, तर आम्ही देवा तुझ्याकरता वेड नाही होऊ शकत का? ही लोक संसाराचं एवढं वेड स्वतःला लावून घेऊ शकतात, तर आम्ही देवा तुझ्याकरता या ठिकाणी वेड नाही का लावून घेऊ शकत देवा? अरे या लोकांना रात्रंदिवस जर संसाराचा छंद लागला असेल, तर देवा आम्हाला तुझा छंद नाही का लागणार? देवा आम्हाला तुझा छंद लागतो, याच्यामध्ये आमचं काय चुकतंय रे? ऐका ना वारकरी बाबा, चला प्रत्येकाला या ठिकाणी आवड आहे, प्रत्येकाला या ठिकाणी छंद आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळवायचं आहे या जन्मामध्ये येऊन. पण ऐका, नुसतं मिळवायचं नाही. आई मी सांगते तुम्हाला, माणसं जागी असली ना तरी सुद्धा माणसाला मिळवायचंय, माणसं झोपलेली असली ना तरी सुद्धा माणसाला मिळवायचंय, आणि माणसं सुषुप्ती अवस्थेमध्ये असली तरी सुद्धा माणसाला मिळवायचंय. जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या 3 अवस्था आपल्याला सांगितल्या जातात. म्हणजेच काय? जागृत अवस्था म्हणजे जागा असणारी अवस्था. जागेपणी सुद्धा माणसं पळतात आहे. काय मत आहे तुमचं? बोला बोला, बोलत नाही का तुम्ही? बोला बोला. जागेपणी सुद्धा माणसं पळतात आहेत की नाही? रात्रंदिवस माणसं संसाराकरता सुद्धा पळतात आहे. मी सांगेल तुम्हाला, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ. रात्रंदिवस माणसं संसाराकरता सुद्धा पळतात आहे. बरं, जागेपणी पळतात हे सोडाव, माणसं बाबा या ठिकाणी स्वप्नामध्ये सुद्धा पळतातच आहेत. हां, स्वप्नामध्ये सुद्धा माणसांचा बाबा विचार असतो, काय कसं काय बरं या ठिकाणी आपल्याला पुढं काय करता येईल. माणसं बाबा स्वप्नामध्ये सुद्धा या ठिकाणी फक्त आणि फक्त यशाच्या शिखरापर्यंत जाण्याचा विचार करत राहतात. मी बोलेल, जागृती अवस्थेमध्ये सुद्धा माणसं मिळकतीच्या बाबा मागं पडलेली आहेत. बरं, रात्र काही लोकांचं आयुष्य जाते बाबा, हां याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, संध्याकाळी सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात, बसू नाही तर नाही बसू. हां, पण तरी सुद्धा घेतात ना बाबा काही काही लोक, बळणी हे सगळं अंगावरती घेत असतात. चला ऐका, जागृती अवस्थेमध्ये लोकांना मिळवायचं, स्वप्नात मिळवायचंय. पण काही काही माणसं तर मी अशी पाहिली आहेत मंदार दादा, सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा त्यांना मिळवायचंय. सुषुप्ती अवस्था म्हणजे काय? कधी कधी एखाद्याला बघा बसताना असा डोळा लागतो, एखादा काही काही वेळेला माहिती असेल ना तुम्हाला, हां बसलेला असतो तो. आमच्याकडे एक व्यापारी होता, व्यापारी आई, तो व्यापारी त्याला ज्या वेळेला सुषुप्ती अवस्था असायची ना, त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा हे बघा तो असा करायचा, असा 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 करायचा. हां, वास्तविक पाहता माणसानं असं केलं पाहिजे. नाही कळलं तुम्हाला? इकडे इकडे माझ्याकडे पहा ना, जप केलं पाहिजे ना माणसं, असं. हां, पण माणसाच्या जीवनामध्ये ऐकताय तुम्ही सगळेजण, तो व्यापारी होता ना, तो असा करायचा. शेटे महाराज, हां तिथं पण तो झोपेमध्ये सुद्धा पैसे मोजत राहायचा. काही लोकांची अवस्था अशी आहे दादा, पहा तुम्ही, झोपेमध्ये सुद्धा माणसाला पैसा सुटत नाही हो, झोपेमध्ये सुद्धा. मग आता ऐका, संतांनी आम्हाला सांगितलं बाबा रे, बाकीची लोक या ठिकाणी प्रत्येक अवस्थेमध्ये या ठिकाणी मिळकतीच्या मागं आहे. बरं, जो गरीब आहे त्याला वाटतं का आता मला काहीच नको, तोही मिळकतीच्या मागं आहे. बरं, श्रीमंत माणसं तरी समाधानी आहेत का? बोला बोला पटकन. श्रीमंत माणसं तरी आहेत का समाधानी बाबा? नाही ना, ती सुद्धा पळतातच आहेत. मी बोलू तुम्हाला, ऐका इकडं पा. गरीब माणसं पळतात आहे, प्रतिकूल परिस्थिती ज्यांच्याकडे आहे तीही लोक रात्रंदिवस आम्हाला पळताना दिसतात आहे, आणि अनुकूल परिस्थिती ज्यांच्याकडे आहे तीही लोक आम्हाला या ठिकाणी पळताना दिसतात आहे. तुम्ही पहा, या ठिकाणी काही काही घरांमध्ये गेल्यानंतर खायला काहीच नाहीये, ती लोक रात्रंदिवस आम्हाला पळताना दिसतात. आणि काही काही घरामध्ये इतकं खायला आहे पण तिथं खाणारं कोणी नाही, पण तरी सुद्धा पळतात आहे. हां, कोणीच नाहीये काही काही लोकांकडे खायला मागं, पण तरी सुद्धा बाबा या ठिकाणी पैसा सुटत नाही हो, काहींना सुटतच नाही. मी सांगेल तुम्हाला पहा. मग संतांनी आपल्याला या ठिकाणी सावध केलं, बाबा रे तुम्हाला धावायचंय ना, पण तुम्ही इकडं तिकडं धावत बसू नका, इकडं तिकडं पळू नका. मग आमचे वारकरी बघा कसे पळतात ते, धावत निघाले वारकरी. कशा करता धावत निघाले? आम्हाला संतांनी सांगितलं, तुका म्हणे धावा देव देईल विसावा. हा, तुका म्हणे धावा देव देईल विसावा. तुका म्हणे धावा देव देईल विसावा. हरी तुका म्हणे धावा देव घेईल विसावा. देव देईल विसावा, देव देईल विसावा. देव देईल विसावा, देव देईल विसावा. हा, तुका म्हणे धावा देव देईल विसावा. तुका म्हणे
जण आज पंढरपूरमध्ये आली. बरं आई, जशा आमच्या पालख्या पुढं पुढं निघाल्या ना, सगळी जण धावत 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 पंढरपूरमध्ये येत होती. आज सगळी जण पळत पळत निघाली होती. मग आता काही लोक म्हणतील, ताई का हो एवढी सगळे जण पळत पळत पंढरपूरमध्ये आली, काय एवढं पंढरपुरामध्ये तुमच्या, सांगा तरी आम्हाला. आमच्या दिंडीमध्ये एक माणूस होता, शेट्टे महाराज. फार गोड भारूड करायचा तो. हां, इतकं गोड भारूड असायचं ना त्याचं. ज्ञानोबांच्या मुक्कामावरती त्यानं गोड असं भारूड लिहिलेलं होतं. आणि सगळे मुक्काम आपल्याला आता इथे एवढे घेता येणार नाही कथेमध्ये, पण काही महत्त्वाचे मुक्काम आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेच पाहिजेत ना. आणि मग त्या भारुडामधनं त्या आम्हाला सांगायचे की कसा असतो माऊलीचा सोहळा, कसं असतं वातावरण पंढरपूरमध्ये आल्यानंतर. म्हणू का तुम्ही म्हणत असले तर म्हणते, नाही तर चला पुढं. काय करू? जोरात जोरात आवाज येत नाहीये. आवाज नाही आला. सोन्याची समई तुपान ग पाजळली, माझ्या ग ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी, माझ्या ग ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी, माझ्या ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी, माझ्या ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी. सोन्याची समई तुपान पाजळली, माझ्या ग ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी, माझ्या ग ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी, माझ्या ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी, माझ्या ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी. अशा चवथ्या मुक्कामी आडवी लागली जेजुरी, आडवी लागली जेजुरी, आडवी लागली जेजुरी, अशा चवथ्या मुक्कामी आडवी लागली जेजुरी, आडवी लागली जेजुरी, आडवी लागली जेजुरी. अग माझ्या ग ज्ञानोबाला हात जोडितो मल्हारी, माझ्या ग ज्ञानोबाला हात जोडितो मल्हारी, माझ्या ज्ञानोबाला हात जोडितो मल्हारी, माझ्या ज्ञानोबाला हात जोडितो मल्हारी. अशा पाचव्या मुक्कामी देव वाल्यावरी गेले, देव वाट्यावरी गेले, देव वाट्यावरी गेले. अग माझ्या ग ज्ञानोबाला वाल्मिकी भेटाया आले, माझ्या ग ज्ञानोबाला वाल्मिकी भेटाया आले, माझ्या ज्ञानोबाला वाल्मिकी भेटाया आले, माझ्या ज्ञानोबाला देव वाल्मिकी भेटाया आले. अशा 14व्या मुक्कामी, अशा 14व्या मुक्कामी पडला वाखरीचा वेढा, वाखरीचा वेडा पडला, वाखरीचा वेडा. अग माऊलीचा घोडा घाली रिंगणाला वेढा, माऊलीचा घोडा घाली रिंगणाला वेढा, माऊलीचा घोडा घाली रिंगणाला वेडा, माऊलीचा घोडा घाली शिंगणाला वेडा. अशा 15व्या मुक्कामी दिसू लागले पंढरपूर, दिसू लागले पंढरपूर, दिसू लागले पंढरपूर. आज सगळ्या दिंड्या पंढरपुरात आल्यात. कुठं आल्यात? बोला बोला पटकन. पंढरपुरामध्ये आज सगळ्या दिंड्या पोहोचणार आहेत. आणि मग 15 दिवस झालंय आम्ही सगळे वारकरी ज्याची वाट पाहतोय, तो सोहळा आता आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यानं अनुभवायला मिळतोय. सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. कशा करता? आज आम्हाला प्रत्येक वारकऱ्याला माहिती आहे, ताई अशा 15व्या मुक्कामी दिसू लागले पंढरपूर, दिसू लागले पंढरपूर, दिसू लागले पंढरपूर. सर्व संताचे माहेर विठुरायाचे नगर, सर्व संताचे माहेर विठुरायाचे नगर, सर्व संतांचे माहेर विठुरायाचे नगर, सर्व संतांचे माहेर विठुरायाचे नगर. बरं वाटलं ना? बरं वाटलं की नाही? सोन्याची समई तुपान ग पाजळली, अग माझ्या ग ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी, पहिला मुक्काम ज्ञानोबारा यांनी आजोळी केला. 4था मुक्काम अशा 4थ्या मुक्कामी
आडवं लागली जेजुरी अगं माझ्या ग ज्ञानोबाला आले भेटाया मल्हारी मल्हारीनं यावं, माझ्या ज्ञानोबाचं दर्शन घ्यावं आणि मग वाजत गाजत नाचत ही सगळी पालखी बाबा या ठिकाणी पंढरपूरमध्ये आज खऱ्या अर्थानं पोहोचली. बरं आली पंढरपूरमध्ये सगळीजणं. ताई काय आहे आज तुमच्या पंढरपूरमध्ये एवढं विशेष ते आम्हाला जरा सांगा ना. पंढरपूर म्हणजे सगळ्या संतांचं माहेरघर, बरोबर की नाही? सगळ्या संतांचं माहेरघर. तुम्हाला आम्हाला माहिती आहे पंढरपूरमध्ये आज किती आनंद असणार आहे. सगळ्या दिंड्या तिथं पोहोचतात आहे. आज सगळीजणं या ठिकाणी कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जी जी इच्छा मनामध्ये होती आज ती प्रत्येक वारकऱ्याची इच्छा पूर्ण झाली. आज ताई आमच्या सगळ्या दिंड्या ज्या अर्थी आम्ही पंढरपूरमध्ये आणलं, इथपर्यंत येत असताना आम्हाला ऊन लागत होतं, वारा लागत होता, पाऊस लागत होता, तंबूमध्ये अडचण येत होती, चालताना अडचण येत होती, पायाला फोड येत होते. ताई या ठिकाणी चालता चालता आलेले पायाला फोड असतील, ताई या ठिकाणी रस्त्यानं चालताना झालेला त्रास असेल, एवढं सगळं काही आम्हाला भोगावं लागलं, एवढा त्रास सहन करावा लागला. पण आता मात्र ज्या वेळेला देवा आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचतोय ना, त्यावेळेला मात्र वारकरी म्हणतात देवा आता आम्हाला कशाचंच काही दुःख वाटत नाही बरं का. मी एक बोलू का? आई जशी एखाद्या बाळाला जन्म देत असताना कितीतरी यातना ती सहन करत असते. एवढ्या प्रसूतीच्या वेदना कठीण असतात बाबा. त्या प्रसूतीच्या वेदना सहन करत असताना एखादी माय एखाद्या लेकराला जेव्हा जन्म देत असते ना, त्यावेळेला बाळांत पण त्याला म्हटलं जातं. एकतर बाळ नाही तर अंत असं म्हटलं जातं, म्हणून त्याला बाळांत पण म्हणतात, बरोबर आहे ना. पण आता ऐका, ज्या वेळेला बाळांतपणामध्ये इतक्या त्रास होत असताना सुद्धा ती माऊली बाळाला पाहिल्यानंतर आपल्या वेदना जशा विसरून जाते ना, तसं बाबा या ठिकाणी एकदा आम्ही विठुरायाला पाहिलं ना, वारकरी म्हणतात की आम्ही आमच्या या ठिकाणी 15 दिवस केलेल्या सगळ्या यातना आम्ही विसरून जातो. ही ताकद आहे बाबा तिथं गेल्यानंतर पंढरपूरच्या दर्शनाची. मी सांगेल तुम्हाला आज तिथं या ठिकाणी पंढरपूरमध्ये काय काय आनंद आहे ताई आम्हाला जरा सांगा ना. मी सांगेल तुम्हाला एक आनंद आहे का पंढरपुरामध्ये? नाही 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 दादा. मग संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, जे दया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाच साठी, भक्ती मुक्ती फुकासाठी, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे पाहे रे. हा नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसारे. काय आनंद आहे आज पंढरपुरामध्ये. सांगेल मी तुम्हाला. पहा महिला वर्ग, एक बोलू का तुमच्याशी? इकडं पहा, सासर आणि माहेर याच्यामध्ये फरक आहे की नाही? बोला बोला पटकन. फरक आहे की नाही? आता पहिल्यासारखा सासूरवास राहिला नाही बाबा. आता सासूरवास बहुतेक तुम्हाला चालू झालाय. पहिल्यासारखा आता राहिलाय का कुठं सासूरवास? आता सासूरवास नाही राहिला, मग आता सुनवास चालू झालाय. सुनवास. आता सून बोलते बाबा आणि मग सासू ऐकत असते. पण चला ऐका, पूर्वीसारखा बाबा आता सासूरवास आपल्याला पाहायला मिळत नाही. पण पूर्वी मात्र ज्या वेळेला संत निघायचे ना, त्यावेळेला संतांना पंढरपूरच्या वारीला जाण्याची ओढ असायची. का बरं? कारण त्यांना तिथं जात असताना तो सगळा सासूरवास आठवायचा. त्यांना वाटायचं की आम्ही आज पंढरपूरचा सोहळा बघितला पाहिजे. का पाहिला पाहिजे? कारण तिथं गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट नाही पाहायला मिळणार आहे, मग तिथं कितीतरी गोष्टी पाहायला मिळणार आहे. एक गोड भजन आहे, ते भजन मात्र इतकं सुंदर आहे ना, ते म्हणायचे अरे देखो रे बाई पंढरपूर में क्या क्या मजा आता है. चला बघूया म्हणले पंढरपुरामध्ये काय काय मजा आहे. कळेल आम्हाला तिथं गेल्यानंतर कोण कोण काय काय करतंय. आणि मग सगळे संत तिथं भेटायला येतात. कोण कोण येतं हो ताई? एक नाही हो ताई, सगळे संत भेटायला येतात. बरं तिथं गेल्यानंतर आम्ही सगळेजण वारकरी पाहतो का जरूर काही एखादी माहेरवाशी ज्या वेळेला आपल्या माहेरी आपल्या आईला बिलकते ना, आपल्या घरी आल्यानंतर जसे आपल्या भावंडांना बिलकते, घरी आल्यानंतर जसे आपल्या वडिलांना भेटते ना, तसे वारकरी बाबा इथं पंढरपूरमध्ये आल्यानंतर माहेरी आल्याचा अनुभव घेत असतात. कारण सगळ्या संतांचा जिथं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपलं एकमेव माहेर जर कुठलं असेल, मी सांगेल सासूरवास फक्त स्त्रियांना असं समजू नका. मग जन्म आणि मृत्यूचा सासूरवास तुम्हाला आम्हाला आहेच ना. तुकोबराया म्हणले देवा रे या सगळ्या सासूरवासामधनं आम्हाला सुद्धा जावं लागतंय. पण कोण कोण कंटाळलं बाबा? सगळी जण या सासूरवासाला कंटाळली. मी सांगेल महिला वर्ग मला सांगा, जिथं सगळ्यात लवकर उठावं लागतं त्याला काय म्हणतात? जोरात बोला की. सासर म्हणतात की नाही? आणि जिथं आपल्याला कोणीच लवकर उठवत नाही त्याला काय म्हणतात?
हा माहेर म्हणतात. जिथं सगळ्यांचं जेवण आपण करायचं आणि नंतर आपण सगळ्यात शेवटी जेवायचं त्याला काय म्हणतात? जिथं पहिलं ताट आपल्याला दिलं जातं त्याचं नाव? जिथं सगळ्यांचे बिछाने टाकायचे, सगळ्यांची आधी झोपायची व्यवस्था करायची, मग आपण जाऊन झोपायचं त्याला काय म्हणतात? जोरात बोला ना. हा सासर. आणि जिथं जेवण झाल्या झाल्या पहिली आपली बिछाण्याची तयारी असते त्याला काय म्हणतात? हा बरंच येते की तुम्हाला पण. ऐका इकडं पहा, सासर आणि माहेर आई फरक आहेच की नाही? शेवटी माहेर ते माहेर आहे ना. हा आणि मग आता ऐका, माहेर ते शेवटी माहेर आहे. आजही पंढरपूरच्या दिशेनं लोक सगळी जण निघालेत. घरी आम्हाला कशाचीच कमतरता नाहीये. आमच्या घरी सगळं काही आहे ना ताई. आज धान्याची गठुडीच्या गठुडी आमच्या घरी भरून पडलेली आहेत ताई. आज एवढा मोठा बंगला बांधलाय ताई आम्ही. आज आमच्या घरामध्ये या ठिकाणी समोर आमच्या दाराच्या पुढं 4 चाकी गाडी आहे ताई. आज या ठिकाणी मुलगा चांगल्या नोकरीला आहे. आज घरामध्ये सगळं गोकुळे होत ताई. पण तरी सुद्धा पंढरपूरला का बरं येत आहे मग तुम्ही? हा सगळं गोकुळे ना तुमच्या घरी, मग तरी सुद्धा पंढरपूरला काय यायचं? तर त्याच्या मागचं एकमेव कारण आहे ताई आमच्या घरी इकडं गोकुळ आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा इकडं जो आनंद आम्हाला मिळणार आहे तो घरी आम्हाला मिळू शकत नाही ना, म्हणून आम्हाला पंढरपूरला यायचं आहे. आम्ही इकडं आल्यानंतर जे बघणार आहे ना ते आम्हाला या डोळ्यामध्ये इथं साठवता येणार आहे. आम्हाला माहिती आहे ताई, आज इथं सगळे संत या ठिकाणी एकमेकांना भेटतील, हे सगळे संत एकमेकांना बिलकतील, हे सगळे संत या वेळेला एकमेकांना. मी काय म्हणते इकडं पहा वारकरी बाबा, ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये समाधी घेतली, त्र्यंबकेश्वरला निवृत्तीदादांची समाधी पाहायला मिळते, मुक्ताई आई साहेब तिकडे आम्हाला खानदेशामध्ये पाहायला मिळतात, सोपान काका सासवडला पाहायला मिळतात. अरे आईबाप गेल्यानंतर या ठिकाणी ही 4 भावंड एकत्र वाढली. पण पुढे गेल्याच्या नंतर मात्र ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. एक एक संत बाबा या ठिकाणी आपल्या आपल्या ठिकाणी बाबा जाऊन बसले. पण विचार करा, ही 4 भावंड ज्या वेळेला या वाखरीच्या रिंगणामध्ये सगळेजण एकत्र येत असतील, काय आनंद बाबा त्या वातापित्यांना होत असेल हो वरतून. हा काय आनंद विठ्ठल पंतांना वाटत असेल, काय आनंद रुक्मिणीला वाटत असेल की अरे माझी ही 4 लेकरं या ठिकाणी इथं विसाव्या करता येतात. अरे माहेर कशा करता केलं? आमची आजी सांगायची बाबा, हा दुबळा पाबळा भाऊ बहिणीला सावा, दसरा दिवाळी एका रातीचा विसावा. माहेर कशाला केलंय? माहेर एका विसाव्या करता केलेलं आहे ताई. अहो परत जाऊन आम्हाला काबाड कष्ट करायचेत, परत जाऊन आम्हाला त्या सासूरवासामध्ये राहायचं आहे हो. पण आज ही 4 भावंड ज्या वेळेला पंढरपूरमध्ये एकत्र येत असतील ना, एकमेकांना ज्या वेळेला निवृत्तीदादा ज्ञानोबांना भेटत असतील, ज्ञानोबा सोपान काकांना भेटत असतील, सोपान काका ज्या वेळेला या ठिकाणी मुक्ताई आई साहेबांकडे पाहत असतील, त्यावेळेला विचार करा ना काय आनंद झाला असेल बाबा त्या भावंडांना. अरे हे सगळे वारकरी निघतात ते मी सांगेल तुम्हाला. ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये आज एक गोष्ट मला तुम्हाला खात्रीनं सांगायचे. पहा, समाजामध्ये ज्या वेळेला ज्ञानोबारायांना संन्यासाची पोरं म्हणून हिनवत होते ना, त्यावेळेला ज्ञानोबा समाधीमध्ये त्यावेळेला जाण्याचं स्वप्न पाहत नव्हते. पण समाजानं ज्या वेळेला वाहवा करायला सुरुवात केली, कौतुक करायला सुरुवात केली, त्यावेळेला मात्र ज्ञानोबाराया समाधिस्थ झाले. निवृत्तीदादा म्हटले, ज्ञानोबा आता खाण्यापिण्याचे दिवस आले, समाजानं स्वीकार केला, आता 4 भावंड राहू ना एकत्र आपण, आता काय हरकत आहे? ज्ञानोबानं सांगितलं, निवृत्तीदादा नाही राहायचं, मला या ठिकाणी विश्वाला सुखी करायचं आहे आणि म्हणून दादा मला गेलं पाहिजे, मला इथं थांबलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. पण ज्ञानोबारायांचं स्वप्न होतं का या सोहळ्यामध्ये वचन दिलं होतं दादाला का दादा अरे असा एक सोहळा येणार आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण परत 4ही भावंड परत एकमेकांना बिलगूया बरं का, 4ही भावंड परत आपण एकमेकांना भेटूया बरं का. आणि तो एक सोहळा आहे दादा का या सोहळ्यामध्ये आज सगळे वारकरी तिथं या ठिकाणी या 4ही भावंडांना भेटायला घेऊन येतात. मी सांगेल तुम्हाला काय आनंद आहे बाबा त्या भावा बहिणींच्या भेटीचा, काय आनंद आहे बाबा त्या एकमेकांच्या दर्शनाचा. आज बाबा या ठिकाणी सोहळा नुसता पंढरपूरमध्ये नाही आहे, हे एका नात्याची आठवण म्हणजे पंढरपूर आहे. आज या नात्याला पुन्हा मिळालेला एक गोडवा म्हणजे पंढरपूर आहे. या नात्यामध्ये परत एक नवं चैतन्य, नवं प्रेम जिथं टाकलं जातं ना, आज वारकरी नुसतं फक्त एकमेकांना भेटत नाही हो. आज विटेवरचा मालक या बहीण भावंडांचा सोहळा पाहतोय की ज्या बहीण भावंडांनी या ठिकाणी समाजाला सुखी करण्याकरता उभा आयुष्य खर्च केलं. पण आज तीच भावंड जेव्हा एकमेकांना भेटतात ना, त्यावेळेला विटेवरच्या मालकाला आनंद होतो की चला आज सगळे वारकरी या ठिकाणी यांना घेऊन येतात आहे. आज आनंद आहे त्या नाथबाबांकरता का त्या नाथबाबांनी भारुडाच्या रूपानं सगळ्या लोकांना या ठिकाणी जनजागृती करून सांगितलं का तुम्ही चांगलं वागलं पाहिजे. अरे हाच दिवस आहे, याच आयुष्यामध्ये तुम्हाला सोनं करायचं आहे. ज्या वेळेला नाथांचे वारकरी तिकडून नाथबाबांना घेऊन येतात ना, विटेवरच्या मालकाला आनंद होतो की अरे किती समाधान आहे बाबा की आज माझ्या नाथांना कोणीतरी घेऊन
येतंय बाबा. त्यावेळेला जातीयवाद मांडला जात होता, त्यावेळेला समाजामध्ये या ठिकाणी प्रत्येकाला स्थान नव्हतं. पण तरीसुद्धा आज जेव्हा प्रत्येकाच्या पालख्या निघतात ना, त्यावेळेला विटेवरचा मालक आनंदानं डोलतो. सगळ्यांना एकत्र पाहून आपल्याला समाधान होतं, यात काय नवले. पण विठेवरच्या मालकाला तिथं समाधान होत असतं. मी सांगेल काय आहे ताई तुमच्या पंढरपूरमध्ये, तर आज या पंढरपूरमध्ये या माहेर आलेल्या सगळ्या संतांचा आनंद आहे. आज सगळ्या लोकांना तिथं आनंद आहे दादा. नुसता या ठिकाणी या 4 भावंडांना आनंद नाही आहे, मग या ठिकाणी आमच्या गोरोबा काकांना सुद्धा आनंद मिळतोय. गोरोबा काकांना ज्यांनी भजन केलं, भजन आयुष्यभर स्वतःचं मूल पायाखाली आलं, तुडवलं गेलं, ज्यांनी पाहिलं नाही, पण आज त्या गोरोबा काकांना घेऊन ज्या वेळेला त्यांची लोक निघतात, त्या वेळेला त्या ठिकाणी विटेवरचा मालक डोलतोय की चला, ज्याच्याकरता कुंभार म्हणून या ठिकाणी काम केलं, ज्याच्याकरता गाडगी बनवत होतो, ज्याच्याकरता मडकी घडवत होतो, आज बाबा या ठिकाणी तो पण माझ्या संतांना घेऊन, माझ्या वारकऱ्यांना घेऊन इथं पंढरपूरमध्ये मला भेटायला आलेला आहे. मी सांगेल आज पंढरपूरमध्ये एक आगळा वेगळा आनंद आहे. दिंड्या नुसत्या येत नाहीत दादा, तर आज या भारतीय एकात्मतेचा संदेश घेऊन या सगळ्या दिंड्या पंढरपूरमध्ये पोहोचतात आहे. आणि सगळ्या लोकांना, सगळ्या असलेल्या सगळ्या जगाला हा संदेश आहे की तुम्ही या ठिकाणी इतर कोणत्याही ठिकाणी जा, तुम्हाला या ठिकाणी एकात्मतेचा संदेश कोणी देईल का नाही आम्हाला माहीत नाही, पण जगाच्या पाठीवरती एकमेव आषाढीची वारी आहे का इथं सगळ्या संतांना एकत्र आणलं जातं आणि सगळ्या संतांना इथे एकत्र बाबा पंढरपूरमध्ये भेटलं जातं. मी सांगेल तुम्हाला सगळी संत, हा एकात्मतेचा संदेश बाबा इथं आम्हाला वारकऱ्यांच्या रूपानं पाहायला मिळतो. काय आहे ताई अजून तुमच्या पंढरपुरामध्ये? अरे आज इथं जो तो येतोय, आपल्या आपल्या पद्धतीनं भजन करतंय. कुणी आता इथं वाळवंटामध्ये येतंय, तिथं जाऊन बाबा पटकन कुणीतरी फुगडी घालतंय, कुणी आपापल्या पद्धतीनं फेर घालतंय, कुणी नगराला प्रदक्षिणा करायची वेळ या ठिकाणी आहे, कुणीतरी या ठिकाणी दर्शन बारीला लागण्याकरता निघालंय, कुणी विचार करते उद्या एकादशी आहे, पंढरपुरामध्ये गर्दी असणार आहे, चला चला पटकन जाऊया आणि या ठिकाणी मुखदर्शनाच्या रांगेला उभं राहूया. कमीत कमी या ठिकाणी आज लाखोनं भाविक या ठिकाणी पंढरपूरमध्ये गर्दी करता येणार आहे. आणि इतकी गर्दी आहे का संतांनी सांगितलं, दोहीच हाट भरले घन दाट, भरले घन दाट, अपार मिळाले वारकरी रे, अपार मिळाले वारकरी रे, अपार मिळाले वारकरी रे, अपार मिळाले वारकरी रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावार, खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावार, खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत गाऊ त्याचा गावारे, खेळिया सुख देई विसावारे. नाचत गाऊ त्याचा गावारे, खेळिया सुख देई विसावारे. आज या पंढरपुरामध्ये दोहीच हाट भरले घन दाट, दोन्ही ठिकाणी वर्ण वारकरी आम्हाला येताना दिसतात. ते काहींची गर्दी इकडून चालली आहे बाबा, काहींची गर्दी तिकडून चालली आहे. आज पंढरपुरामध्ये जेवढे घाट आहे ते सगळेच्या सगळे घाट आम्हाला भरलेले दिसणार आहे. आज पंढरपुरामध्ये जेवढी महाद्वार आहेत ती सगळीच्या सगळी महाद्वार आम्हाला भरलेली दिसणार आहे. आज नुसती पंढरपुरामध्ये गर्दी नाही, तर इथं वारकऱ्यांचा सगळा मेळाचा मेळा दाटणार आहे बाबा. इथं जणू काही स्वर्गावरनं देव यांच्यावरती पुष्पवृष्टी करणारे आज सगळे वारकरी या ठिकाणी पंढरपूरमध्ये ज्या वेळेला येणार आहेत ना, त्यावेळेला सगळ्या वारकऱ्यांना या ठिकाणी माहेरी आल्याचं समाधान प्राप्त होणार आहे. मी सांगेल का संतांना पंढरपूर म्हणजे आपलं माहेर वाटतं. मी सांगेल प्रत्येक संतांनी या माहेराचं वर्णन केलं. तुम्ही पहा या ठिकाणी तुम्ही नाथबाबांना विचारा, तुम्ही या ठिकाणी तुकोबारायांना विचारा, ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबा म्हणले या वारीची ओढ आहे, पण वारीची ओढ कशा करता, तर ती केवळ आणि केवळ एका गोष्टी करता, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईल गे माये तया पंढरपुरा, जाईल गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा पोलिया, भेटेन माहेरा पोलिया,
ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबाराया सांगतात, जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपोलिया. का बरं? माहेरी आल्याचं आम्हाला ते सुख आहे दादा. मी सांगेल महिला वर्ग, ऐका इकडं पा, एखाद्या दिवशी माहेरी जा. माहेरी गेल्यानंतर जर आपली आई तिथं नसेल, खरं खरं मला उत्तर द्या आणि मला सांगा. ऐका, एक दिवस जर आपल्याला माहेरी गेल्यानंतर जर आपली आई तिथं नाही दिसली, माहेरी आपल्याला पाहुण्यासारखं राहावं लागतं की नाही? बोला बोला पटकन, बोला बोला. हां, एक दिवस फक्त आपली आई तिथं माहेरामध्ये नसू द्या, घर आपलंच आहे पण तरीसुद्धा तिथं चोरासारखं राहावं लागतं, तिथं पाहुण्यासारखं बसावं लागतं. हां, आपली आई आहे ना तोपर्यंत आपल्याला जसे माहेरामध्ये या ठिकाणी गेल्यानंतर प्रेम मिळतं. आपली आई आहे तोपर्यंत माहेरी गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जीव लावणारं कोणीतरी भेटतं. कारण आपल्या आईला माहीत असतं काय, अरे हे आमच्याकरता येणार आहेत, यांच्या आमच्याकरता आशा आहे. हां, अरे तिच्या सासरी तिला भरपूर काही मिळत असेल पण ज्या अर्थी ती माझ्याकडे येते ना त्या अर्थी नक्कीच तिला काहीतरी पाहिजे असेल. काय पाहिजे असतं मुलीला? काही नसतं पाहिजे, तिला फक्त प्रेम पाहिजे असतं. काही नसतं पाहिजे, तिला फक्त आईचा खांदा पाहिजे असतो. काही नसतं पाहिजे, फक्त तिला आईच्या कुशीमध्ये विलगायचं असतं. काही नसतं पाहिजे, फक्त तिला आईला एकदा मिठी मारायची असते. आई अगं तुला पाहिलं ना तर बस, बाकी दुसरं काहीच नको ग. हां, मी बोलेल तुम्हाला, पहा, आई आहे तोपर्यंत बाईला माहेर आहे, पती आहे तोपर्यंत तिला सासरी किंमत आहे. बाकी दुसरं आहे तरी काय, पती वाचून सासरं आणि आई वाचून माहेर. बाकी काय हो बाबा, बाईच्या जीवनामध्ये संघर्षच. पण चला, पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना तुम्ही विचारा का हो तिकडे येण्याची एवढी ओढ का? एखाद्या बाईला विचारा, ती बाई सांगेल तुम्हाला, ताई अहो आमची आई गेली ना, आई गेल्याच्या नंतर आम्हाला कधी माहेरी जाता आलं नाही ताई. आमची आई गेली, आम्हाला कधी या ठिकाणी माहेरी जावंसं वाटलं नाही. आई होती तोपर्यंत 4-4 वेळा माहेरी चक्रा होत होत्या. आई होती तोपर्यंत 4-4 वेळा आम्ही माहेरी जात होतो. पण आता आमची आई निघून गेली, तिथं गेल्यानंतर माहेरी जायचं कुणाकरता हा मोठा प्रश्न आहे. आमची आई होती तोपर्यंत आमच्या माहेरामध्ये या ठिकाणी ती आमच्याकरता सारखी उड्या मारत होती. 80 वर्षाची आजी असली ना बाबा, पण तरीसुद्धा लेक माहेर येणार म्हटली तर 25 वर्षाच्या पोरीसारखी आई नाचते बाबा, 25 वर्षाच्या पोरीसारखी. हां, काय असतं आईचं प्रेम विचारा तुम्ही त्या बायांना, त्या बाया तुम्हाला सांगतील. आणि आजही पंढरपूरला ज्या बाया जातात ना त्या बाया तुम्हाला सांगतील, अरे आम्हाला जर आमची आई नसेल ना तर आम्ही त्या रुक्मिणीकडे पाहतो आणि तिला पाहिल्याच्या नंतर आम्ही आमच्या आईला जसं दुःख सांगायचं ना तसं आम्ही ते सगळं दुःख आमच्या त्या रुक्मिणी आईसाहेबांना सांगतो. आम्हाला जे जे काही वाटत होतं आमच्या आईपाशी मांडावं ना ते आम्ही सगळं आमच्या तिकडं जाऊन या ठिकाणी सांगत असतो. आम्ही इकडे येतोय पण आम्ही इकडे येतो कशा करता, तर आमच्या त्या विठेवरच्या आईला भेटण्याकरता येतो. आज तुकोबाराया म्हटले, देवा इतकं दुःख या मनामध्ये साठवून ठेवलं वर्षभर या ठिकाणी, आज तुझ्या ओढीशी राहिले देवा, वर्षभर या ठिकाणी मनामध्ये तुझ्याविषयीचं प्रेम राहिलं रे, पण या ठिकाणी हे सांगायचं कोणाला, कारण ऐकणारं कुणीतरी पाहिजे होतं ना. पण आज मात्र पंढरपूरमध्ये देवा आम्ही पोहोचलो. अरे या सगळ्या लोकांना घेऊन आलो आम्ही. अरे वेडेत का हे सगळे भाविक जे एवढे सगळे जण इथं येतात ते, अरे ज्याला आई नाही देवा तू त्यांची आई झालास रे, ज्याला बाप नाही देवा तू त्यांचा बापही झालास रे, ज्यांच्याकरता या ठिकाणी भाऊ नव्हता त्यांच्याकरता तू भाऊ झाला. विठ्ठला तू काय आमच्याकरता केलं नाही रे, विठ्ठल कुळीचे दैवत. हां देवा तू आमच्याकरता कुळीचं दैवत झाला. अरे तू आमच्याकरता आमचा सोयरा झाला. विठ्ठला तू आमच्याकरता आमचा मायबाप सुद्धा झाला. अजून काय करायला पाहिजे होतं देवा तू आमच्याकरता देवा तू सगळं काही केलं. पंढरपूरला जाण्याची ओढ कशा करता, तर पंढरपूरला आम्हाला नुसता विठ्ठल नाही भेटत, मग अरे जे जे नातं आमच्यापासून दूर गेलंय ना ते प्रत्येक नातं आम्हाला त्या विठ्ठलामध्ये तिथं गेल्यानंतर दिसतं. आज आमच्याकडनं जो माणूस दुरावलाय ना बाबा तो माणूस आम्हाला तिथं विठ्ठलाच्या रूपामध्ये आम्हाला तिथं दिसतो. आजही आम्ही तिथं गेलो ना तर या ठिकाणी आम्हाला तिथं गेल्यानंतर आमची काळजी करणारी, आमच्या प्रेमानं आमच्यावरनं हात फिरवणारी आई आम्हाला तिथं रुक्मिणी दिसते. मी सांगेल तुम्हाला, चंद्रभागेमध्ये आंघोळीला जा, अरे कोणीतरी येतं आमच्या पाटणीला साबण लावून जातं, कोणीतरी येतं आमच्या पाटणीवरून मगाचा तांब्या टाकून जातं, कोणीतरी येतं हलक्या हातानं आमच्या केसांमध्ये बाबा या ठिकाणी हळूवार या ठिकाणी हात फिरवून जातं. आणि मग कळतं का बास जसं माहेरी आईनं आमच्यावरती प्रेम करावं तसं या ठिकाणी वाळवंटामध्ये या चंद्रभागेमध्ये आमच्या असणाऱ्या रुक्मिणीनं सुद्धा कोणत्या तरी रूपामध्ये यावं आणि आमच्या आईची जागा तिथं तिनं भरून काढावी.